नमस्कार मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत का आज नेमके काय घडले मार्केटमध्ये, उद्या काय आपल्याला करायचं आहे. आणि त्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर आपला जो टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. पेड ही आपला चॅनल आहे आणि पेड चॅनलसाठी आपले जे चार्जेस आहेत ते 1350 रुपये चार्जेस आहेत. त्यामध्ये तुम्हाला जे आपले जे काय स्विंग ट्रेड असतात ते ट्रेड मी तुमच्याबरोबर शेअर करत असतो. आणि त्यानंतर आपल्या ह्या चॅनलची तुम्हाला मेंबरशिप घ्यायची असेल तर मेंबरशिपमध्ये तुम्हाला जे काही चांगले चांगले व्हिडिओज असतात, म्हणजे आपले कुठले कुठले चांगले चांगले ब्रेकआउटवरती स्टॉक आलेले आहेत, त्यानंतर आपल्याला कशा प्रकारे ट्रेड करायचं आहे याविषयी तुम्हाला व्हिडिओ त्यामध्ये भेटतात. आणि त्याचे फक्त तुम्हाला 199 रुपयाची तुम्हाला फक्त मंथली फी आहे. ते फक्त तुम्हाला त्या ठिकाणी चॅनल पहिल्यांदा आपला सबस्क्राईब करायचं आहे, त्यानंतर जॉईन नावाचं बटन येतं, ते बटन क्लिक करायचं आहे आणि पेमेंट करायचं आहे. तुम्हाला त्या ठिकाणी मेंबर्ससाठी बनवलेले व्हिडिओज तुम्हाला त्या ठिकाणी विजिबल होतात. तर आज आपण बघितलं का मार्केटमध्ये आपल्याला व्हॉलॅटिलिटी बघायला भेटली. आणि आता ही व्हॉलॅटिलिटी बघायला भेटणारच होती कारण उद्या आपल्याकडे आहे विकली एक्सपायरी निफ्टीची. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मंगळवारी आपल्याकडे निफ्टीची विकली एक्सपायरी असते. पण तत्पूर्वी काल आपण बघितलं का एक मोठा डिसिजन हा डोनाल्ड ट्रम्पने घेतला. कारण आता डोनाल्ड ट्रम्प म्हणजेच अर्थात अमेरिका हा जगातला सगळ्यात मोठा बिटकॉइन सरकारकडे बिटकॉइन असलेला देश आहे. 2 लाख बिटकॉइन अमेरिकेकडे आहेत. जवळजवळ $16.5 बिलियन चे इतके बिटकॉइन अमेरिकेकडे आहेत. तुम्ही म्हणणार मग 2 नंबरला कोण, 3 नंबरला कोण? तर 2 नंबरचे बिटकॉइन हे चायनाकडे आहेत. 1,96,000 आहेत. पण चायना त्या बिटकॉइनचा काही वापर करत नाही कारण बिटकॉइनला बॅकिंग कुणाची? डॉलरची आहे. आणि डॉलरची मक्तेदारी जी आहे ती मक्तेदारी मोडून काढायची आहे चायनाला. त्यामुळे त्यांनी फक्त रिझर्व्ह ठेवलेत. आणि तुम्हाला सांगून आश्चर्य वाटेल किंवा ऐकून आश्चर्य वाटेल, जगामध्ये 3 नंबरचे जे बिटकॉइन सरकारकडे असलेले तो देश आहे. कोणता आहे? आपला शेजारी आहे भूतान. भूतान सारखा देश. कारण काय झालंय का कोरोना नंतर भूतानने जरा थोडस त्यांचा जो राजा आहे त्या राजाने पुढचा विचार केला. त्याने त्या ठिकाणी विचार केला, अरे यार हे पर्यटक आपल्याकडे येणार, कारण भूतानची अर्थव्यवस्था पर्यटनावरती आहे. पर्यटक आपल्याकडे येणार, पर्यटक आपल्याकडे आल्यानंतर मग ते आपल्याला आपलेच पैसे देणार, त्याचा फायदा काय? मग त्या राजाने एक डोकं चालवलं. त्या राजाने असा विचार केला का आपण क्रिप्टोकरन्सी आपल्या देशामध्ये व्हॅलिड करू नये. आणि मग त्या ठिकाणी क्रिप्टोकरन्सी लिगल केली. आणि लिगल केल्यानंतर आता जवळजवळ 12,500 क्रिप्टो कॉइन हे आहेत भूतानकडे, सरकारकडे. भूतानच्या सरकारकडे 12,500 क्रिप्टो कॉइन आहेत. सॉरी, आपले काय आहे त्यांच्याकडे बिटकॉइन आहेत. एवढे बिटकॉइन असलेला जगातला तिसरा देश भूतान आहे. तेव्हा विचार करा. आणि आपल्या देशात काय? आपल्या देशात सगळे बोंबाबोंबच आहे. क्रिप्टो घेतलं तरी सरकारला वाटतंय कुठं काहीतरी दहशतवादी कारवाई करतो का काय. अकाउंट फ्रीज केलं जातं. 30% टॅक्स, 1% परत त्यावरती आणखीन 1% त्याच्यावरती परत काय जीएसटी असेल किंवा काय आणखीन टॅक्स लागतो. त्यामुळे आपण बघतोय का बरेचसे जे क्रिप्टो ट्रेडिंग करणारे आहेत ते देशाबाहेर पळून गेलेले आहेत. तर ही अशी परिस्थिती आहे. तेव्हा आता ह्या परिस्थितीतून आपल्याला देशाला बाहेर काढायला कोणी नाहीये. पण अमेरिकेने काल जो डिसिजन घेतला तो डिसिजन असा आहे का क्रिप्टोमध्ये पेमेंट करू शकता. कुठेही तुम्ही छोटे छोटे पेमेंट असतील. कारण काल डोनाल्ड ट्रम्पनी कॉन्फरन्स घेतली. मी ती कॉन्फरन्स ऐकली. 10-15 मिनिटाची कॉन्फरन्स होती. जगातला सगळ्यात जास्तीत जास्त क्रिप्टो होल्डिंग सरकारकडे असलेला किंवा बिटकॉइन होल्डिंग असलेला देश हा आहे आता अमेरिका. आणि ह्या अमेरिकेनं आता डिसिजन घेतलाय की तुम्ही छोटे छोटे पेमेंट, म्हणजे त्यांनी काल सांगितलं डोनाल्ड ट्रम्पनी, तुम्ही पाव जरी घेतला तरी त्याचं पेमेंट तुम्ही बिटकॉइनमध्ये करू शकता. आणि म्हणून आपल्याला त्याचा जो परिणाम आहे तो परिणाम ह्या बिटकॉइनवरती आणि अर्थातच क्रिप्टोकरन्सीवरती बघायला भेटला. बिटकॉइन जो 99,000च्या आसपास होता काल आणि आज 1,06,000 पर्यंत गेलाय. 6 ते 7% तेजी त्या ठिकाणी आपल्याला क्रिप्टोकरन्सीमध्ये बघायला भेटली. हा याचा सकारात्मक परिणाम आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतो. तेव्हा आता हे मी तुम्हाला सांगितले कालची महत्वाची घडामोड. आणि आज आपण बघतोय का मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी होती आणि ती असणारच होती कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे का आपल्याकडं एक्सपायरीच्या पहिल्या दिवशी चांगला एक मूव जो आहे तो मूव मार्केटमध्ये आपल्याला बघायला भेटत असतो. आणि मग आता तो जो मूव आपल्याला बघायला भेटतो तर आपण त्यानंतर पहिल्यांदा बघूया
का आज आपल्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी आणि आपल्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी काय काय केलेलं आहे हे आपण जाणून घेऊया. ओके, तर आता आपण या ठिकाणी बघूया का नेमकी विदेशी गुंतवणूकदाराने आपल्या मार्केटमध्ये काय काय केलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी आपल्याला जो डाटा आहे तो डाटा नवीन अपडेट झालाय का बघूया आपण. इंडायसिस वगैरे सगळ्या गोष्टी बघूया एकदा. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी जे डील आपल्याला बघायला भेटते डील ते आपण नंतर बघूया. पण आज नेमकी काय झाले, आज 10 तारीख होती आणि 10 तारखेचा अजून जो डाटा आहे तो डाटा अजून मार्केटमध्ये कॅश मधला डाटा अजून अपडेट झालेला नाहीये. पण जो फ्युचर मधला डाटा अपडेट झालेला आहे तर फ्युचर मधल्या डाटानुसार आपल्याला ह्या ठिकाणी जो काही डाटा दिसतोय तो डाटा आपण बघूया. आज 919 करोड रुपयाचे इंडेक्स फ्युचर हे विदेशी गुंतवणूकदारांनी विकलेले आहेत. म्हणजेच आपल्या मार्केटमध्ये एफआय ने इंडेक्स फ्युचर वरती खास करून सेलिंग केलेली आहे. त्यानंतर 198 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर खरेदी केलेत. तेव्हा मला नाही वाटत का कॅश मधले जो काही डाटा आहे तो असाच येईल, तोही डाटा सेलिंगचा येईल. पण इंडेक्स मध्ये आपण बघूया 507 करोड रुपयाचे निफ्टीचे फ्युचर विकलेत आणि 517 करोड रुपयाचे बँक निफ्टीचे फ्युचर विकलेले आहेत. म्हणजेच विदेशी गुंतवणूकदारांनी आज सेलिंग केलेली आहे. आजचा जो काय आपल्याला मार्केटमध्ये मूव भेटला तो मूव आपल्याला प्युअरली एक शॉर्ट कव्हरिंगचा मूव होता. आणि आता ह्या शॉर्ट कव्हरिंगच्या मूव मध्ये आपल्याला काय बघायला भेटेल उद्या ते आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. तेव्हा आता आपण जरा थोडं निफ्टीचा चार्ट वगैरे आहे तो चार्ट बघूया. पण त्यापूर्वी बघितलं आपण का आज काल आपल्याकडे आलेले होते बजाज ॲटोचे रिझल्ट. ते एकदम छानसे आपल्याकडे रिझल्ट आलेले होते. बजाज ॲटोचे जे काही रिझल्ट होते ते मस्तपैकी रिझल्ट होते. आणि ते जे बजाज ॲटोचे रिझल्ट आहेत ते रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी कसे आले होते ते एकदा आपण या ठिकाणी एकदा जाणून घेऊया. म्हणजेच आपल्याला पुढे जायला बजाज ॲटो लिमिटेड बघा हा जो स्टॉक आहे तर आज आपल्याला त्या ठिकाणी तेजी 0.5% आसपासची तेजी बघायला भेटली. आणि जे रिझल्ट आलेले होते रिझल्ट एकदम छान आलेले होते. ह्या ठिकाणी सप्टेंबर क्वार्टरचे रिझल्ट तुम्ही बघू शकता. बघा आता हे जे रिझल्ट आहे तर रिझल्ट मध्ये आपल्याला बघायला भेटतं इथे का 15,735 करोड रुपयाचा एकंदरीत रेव्हेन्यू जो आहे तो सगळा जनरेट झालेला आहे 3 महिन्याचा क्वार्टरली. आणि मागच्या वर्षीचा मागच्या 2024 सप्टेंबरचा जर बघितला तर 13,247 करोड रुपयाचा होता. त्याच्या अगेन्स्ट आपण बघतोय का हा सगळ्यात जास्त रेव्हेन्यू किंबहुना हे जे तुमच्या समोर 9-10 क्वार्टर जे दिसतात या सगळ्या क्वार्टरमध्ये सगळ्यात जास्त रेव्हेन्यू हा जनरेट झालेला आहे सप्टेंबर 2025 ला. आणि त्यानंतर जे काय आहे ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन, कारण कंपनी कुठलाही धंदा प्रॉफिटमध्ये करते. 16% प्रॉफिट हे होतं मागच्या वर्षीच्या क्वार्टरला. आता हे 18% झालेलं आहे. म्हणजे जर आपण Y2Y बेसिस म्हणजे मागच्या वर्षीचा आणि आत्ताच्या वर्षीचा जर विचार केला तर इथे आपल्याला ह्या ठिकाणी काय बघायला भेटतंय, इथे आपल्याला त्या ठिकाणी मार्जिन वाढलेलं दिसतंय. पण जर तुम्ही क्वार्टर टू क्वार्टर म्हणजे मागचा 3 महिन्याचा आणि ह्या 3 महिन्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी थोडंसं आपल्याला मार्जिन कमी झालेलं दिसते. आणि प्रॉफिटचा जर विचार केला तर प्रॉफिट आपण या ठिकाणी बघू शकता. प्रॉफिट मध्ये आपल्याला हे सप्टेंबर 2024 ला 1385 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट होता. मागच्या क्वार्टरला 2210 करोड रुपयाचा प्रॉफिट होता. आणि आता जो प्रॉफिट आहे तो प्रॉफिट 2122 करोड रुपयाचा आहे. म्हणजेच प्रॉफिट जो आहे कंपनीचा तो आपल्याला मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये प्रॉफिट वाढलेला दिसतोय, पण मागच्या क्वार्टरच्या तुलनेत थोडा कमी झालेला दिसतोय. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे का ईपीएस म्हणजेच अर्निंग पर शेअर काय आहे. तर ते अर्निंग पर शेअर बघतोय का आपण 49 रुपये 61 पैसे म्हणजे प्रत्येक शेअर्स मागं कंपनीनं 49 रुपये कमवले त्या क्वार्टरमध्ये. आणि आता हे कमवलेले आहेत जवळजवळ 76 रुपये. पण मागच्या क्वार्टरला 79 रुपये कमवले होते. थोडासा ईपीएस कंपनीचा कमी झालेला आहे. त्यानंतर आपल्याला आणखीन पुढे गेल्यानंतर बघायचं आहे का कंपनीची बॅलन्स शीट काय आहे. कंपनीवरती कर्ज आहे 19,693 करोड रुपयाचं. इथे हे जे बॉरिंग आहे ते जवळजवळ 19,693 करोड रुपयाचं आहे. पण कंपनीकडे रिझर्व्ह जो का फंड आहे खेळतं भांडवल आपण म्हणतो ते जवळजवळ 33,891 करोड रुपयाचं आहे. त्यामुळे इथे हे कर्जाचा एवढा काही विचार करायची गरज नाहीये. आणि त्यानंतर आपण बघूया शेअर होल्डिंग पॅटर्न. जर बघितलं तुम्ही तर शेअर होल्डिंग पॅटर्न हा आपल्याला त्या ठिकाणी 55% ह्या कंपनीमध्ये प्रमोटर आहेत. त्याच्यानंतर एफआय आहे ते 9% आहेत. डीआयआय आहेत ते ह्या ठिकाणी 13% आहेत. आणि त्यानंतर पब्लिक जे आहे ती पब्लिक साधारणतः 22%च्या आसपास आहे. तर ह्या अशा प्रकारे आपण बघतोय का हे आलेले आहेत बजाज ॲटोचे
चांगले रिझल्ट आलेले आहेत आणि त्यामुळे आज आपल्याला याच्यामध्ये सुद्धा मार्केटमध्ये याच्यामध्ये स्टॉकमध्ये एक ठीकठाक प्रकारे तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. आणि आता आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत का निफ्टीचा चार्ट आहे तो चार्ट आपल्याला काय सांगतोय. आणि त्यानंतर काल आपण एक रात्री व्हिडिओ केला होता बाबा सोन्यामध्ये चांदीमध्ये, तर मी बोललो होतो आपल्याला, तर आपल्या सोन्यामध्ये चांदीमध्ये आपल्याला ना मोठं करेक्शन आणि ना मोठी तेजी, दोन्ही बाजूला 10-10% तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटेल. आणि त्याप्रमाणे आज सोन्यामध्ये जवळजवळ 2.5% आसपासची तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली आहे. सकाळी $4,000 रेट होता आणि आता 4,100 पर्यंत गेलेला आहे. आता इथे आपल्याला बघायचं आहे का निफ्टीमध्ये आपल्याला काय कंडिशन करायची आहे, काय उद्या कसा ट्रेड घ्यायचा आहे, कारण उद्या ते एक्सपायरी आहे, एक्सपायरीचा मूव्ह आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटेल. तर आज आपण बघतोय का साधारणतः दुपारपर्यंत ठीकठाक होतं, त्यानंतर आपल्याला शेवटच्या एक तासाभरामध्ये एक प्रॉफिट बुकिंग त्या ठिकाणी मार्केटमध्ये बघायला भेटली. पण मार्केटमध्ये आपण जर याच्यावरती बघितलं तर इथे बघा ह्या ठिकाणी तुम्हाला काय बघायला भेटते. साधारणतः 30 तारखेपासून मार्केटमध्ये कंटिन्युअसली निगेटिव्ह ट्रेंड होता. 26,097च्या आसपास पासून आपण जर बघितला सुपर ट्रेंड जर थोडा मोठ्या टाइम फ्रेमवरती लावला, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती जर लावला, तर या ठिकाणी कंटिन्युअसली आपल्याला सेलिंग बघायला भेटते. थोडासा काल आणि आज, म्हणजे काल म्हणजे 7 तारखेला आणि त्यानंतर आज थोडीशी आपल्याला एक अशी रिकव्हरी बघायला भेटली आहे. कारण आता काय आहे, कंटिन्युअस एवढा मोठा फॉल झालाय, जवळजवळ 506 फॉल जर आपण बघितलं तर काल आपण जवळजवळ काय लो मारलाय 25,300चा, म्हणजे 700 आणि ते वरचे 100 800 पॉईंटचं करेक्शन झाल्यानंतर थोडंफार आपल्याला बाउन्स बॅकची आपल्याला एक आपण त्या ठिकाणी बाउन्स बॅकची अपेक्षा तर करू शकतो. ओके, आता ह्या प्रकारे आपण इथं बघूया आता आपल्याला काय आणि कसा ट्रेड घ्यायचा आहे ते. ओके, तर आपल्याला या ठिकाणी चार्ट जो आहे, चार्ट मी जरा थोडंसं या ठिकाणी याला हे करतो, म्हणजे आपल्याला सपोर्ट रेजिस्टंट वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर करता येतील. तर आपल्यासाठी जो सगळ्यात महत्वाचा सपोर्ट उद्यासाठी असणार आहे, तो सपोर्ट असणार आहे कोणता, तर तो 25,300चा. इथे हा जो तुम्हाला दिसतोय हा सपोर्ट आहे आपल्यासाठी, हा शॉर्ट टर्म सपोर्ट आपण असं म्हणूया त्याला. हॉरिझॉन्टल लाईन इथे टाकतो मी, बघा हा सपोर्ट जो आहे 25,328 किंवा 25,300 राऊंड फिगर पकडा, हा एक आपल्यासाठी आहे फायनल सपोर्ट. जोपर्यंत त्याच्यावरती आपण आहे तोपर्यंत आपल्याला पॉसिबिलिटी आहे कुठपर्यंत जाण्याची. त्याकरता चार्ट आपण या ठिकाणी एकदा थोडेसे चार्ट बघूया. चार्ट जर तुम्ही बघितला तर चार्ट वरती तुम्हाला काय 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 बघायला भेटतंय ते इथे या ठिकाणी बघा. थोडंसं याला चार्ट आपण कॅन्डल्स वरती करूया, म्हणजे तुम्हाला कलर चांगले दिसतील. बघा आता इथे आपण बघतोय का कुठे आपल्याला एक रेजिस्टंट आहे. तो जर तुम्ही बघितला तर तो रेजिस्टंट आपल्याला दिसतोय कुठे, तर बघा हाच रेजिस्टंट आपल्याला होता. बघा इथे मी तुम्हाला सांगितलं ना, या ठिकाणी आपल्याला पहिला रेजिस्टंट होता, त्यानंतर आपल्याला मोठा बाउन्स बॅक आला इथे, आणि मग नंतर मार्केटवरती गेल्यानंतर आज सपोर्ट तयार झाला आणि बरोबर त्या ठिकाणी निफ्टी आपला थांबलेला आहे. आणि आता त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर कुठपर्यंत जाऊ शकतो, तर कुठपर्यंत जाऊ शकतो त्याची जर आपण या ठिकाणी बघितली लाईनिंग, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथपर्यंत साधारणतः किती 25,647, आणि आज आपण तिथपर्यंत गेलेलो होतो. मग आता आपल्यासाठी काय महत्वाचं आहे, आपल्यासाठी महत्वाची घडामोड अशी आहे का जर उद्या आपल्याला आजचा जर हाय तोडला, तर आजचा हाय किती आहे 25,600 राऊंड फिगर 50 पकडा, 25,650. जर 25,650च्या वरती आपण गेलो टिकलो तर मग आपल्याला त्या ठिकाणी 25,800 चे हे लेवल आहे, त्या लेवल आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतील. आता ह्या ज्या लेवल आहेत 25,800च्या लेवल, त्या लेवल आपल्याला म्हणजे कुठपर्यंत आपण जाऊ शकतो, तर इथे या ठिकाणी बघा हा इथे आपल्याला दिसतोय झोन, हा अराउंड 25,780च्या आसपासचा, म्हणजे एक 25,800च्या आसपासचा झोन आहे. आपण म्हणजे तिथून जवळजवळ आपल्याला 1,200 ते 1,500 पॉईंटची तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटेल. कारण काय होईल, शॉर्ट कव्हरिंग पण उद्या होईल, शॉर्ट कव्हरिंगचा सुद्धा उद्या सहारा भेटेल. आणि त्यामुळे आपल्याला निफ्टीमध्ये खरेदी करताना खरेदी करण्याचा जो आपला झोन आहे, तो झोन आहे अराउंड ह्या ठिकाणी बघा 25,500च्या आसपास, म्हणजे साधारणतः 50 ते 70 पॉईंटचं करेक्शन जर झालं तर त्या ठिकाणी निफ्टीमध्ये खरेदी करण्याचा चांगला झोन आहे. तिथून आपल्याला एक चांगला बाउन्स बॅक निफ्टीमध्ये बघायला भेटू शकतो. तेव्हा आपण
जे काय आपले लेवल्स आहे त्या लेवल आपण या लक्षात ठेवा. आणि थोडासा आपण OI डाटा किंवा त्या ठिकाणी आपण ऑप्शन चेन जी आहे ती थोडी निफ्टीची बघूया. तर बघा, आज जर आपण बघितलं असेल तर इंडेक्समध्ये जवळजवळ आपल्याला बऱ्याचशा इंडेक्समध्ये एक चांगल्या प्रकारे ठीकठाक अशी जी तेजी आहे ती तेजी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटली. त्यामध्ये निफ्टी बँकमध्ये थोडंसं आपल्याला आज थोडं निराश केलेलं आहे. निफ्टी बँकने एवढी काय मोठी तेजी नाही आली. मिड कॅपमध्ये पण आज आपल्याला त्या ठिकाणी मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये आज काहीच मुवमेंट नव्हते. आपण बघतोय का त्या ठिकाणी थोडंफार आपल्याला निगेटिव्ह असं वातावरण होतं. पण IT मध्ये आज आपल्याला एक चांगली तेजी बघायला भेटली. IT मध्ये आपण आज एक सकाळी कॉल इन्फोसिसचा आपण आपल्या ग्रुपवरती टाकला होता, पेड ग्रुपवरती. त्यामध्ये जवळजवळ 5-6 रुपयाची मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. 1490 रुपयापासून 1520 रुपयापर्यंत मुवमेंट इन्फोसिसमध्ये बघायला भेटली. सकाळी सकाळी मी आपला पब्लिक ग्रुपवरती पण टाकलेलं होतं का आजचा वॉच लिस्टमध्ये इन्फोसिस ठेवा, तुम्ही त्यावरती लक्ष ठेवा. आणि त्यामुळे आपल्याला आज जी काय मस्तपैकी आपल्याला तो त्याच्यामध्ये ट्रेड झाला इन्फोसिसमध्ये. त्याच्यानंतर आज आपण आपल्या याच्या CDSL मध्ये सुद्धा एक असा मस्तपैकी ट्रेड घेतला. आपण थोडा आपल्या याच्या DLF मध्ये जो ऑप्शन घेतलाय ठीक आहे, तो थोडासा घेतल्यापासून खाली आलाय. पण मार्केट मोमेंटम सगळं आहे. 4-5 रुपयाची जरी मुवमेंट आली तरी त्यामध्ये तुम्हाला आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटेल. आणि त्यानंतर आपण बघतोय का PSU बँकिंग सेक्टरमध्ये म्हणजे गव्हर्नमेंट बँकिंग सेक्टरमध्ये आज जरा थोडंसं नर्वसनेस होतं. आणि FMC सेक्टरमध्ये सुद्धा नर्वसनेस होतं. त्यामध्ये आपण ट्रेंडमध्ये जर बघितलं तर 7 ते 7.5% आज आपल्याला त्यामध्ये करेक्शन बघायला भेटलंय. आणि त्यानंतर बाकी मीडिया सेक्टर असेल तर त्यामध्ये पण आपल्याला करेक्शन बघायला भेटले. पण आपल्याला बघायचं आहे आपला ऑप्शन चेन डाटा काय सांगतोय ते. हा जर डाटा आपण बघितला ऑप्शन चेनचा डाटा, तर हा डाटा आपल्याला काय सांगतोय तो एकदा आपण बघून घ्या. तर हा OI डाटा जो आहे, OI डाटा आपल्याला 10 तारखेचा चाललेला आहे. ओके, ठीक आहे. पुट कॉल रेशो जर आपण बघितला तर हा 0.99 आहे. म्हणजे असा जो पुट कॉल रेशो आहे तो पुट कॉल रेशो प्रमाणे असं वाटतंय का शॉर्ट कव्हरिंग अजूनही उद्या होऊ शकते. कारण पुट कॉल रेशो थोडा ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे. आणि नंतर आपल्याला बघायचं का कुठल्या स्ट्राईक वरती किती OI आहे, आपल्याला ते जाणून घेणं गरजेचं आहे. त्याकरता आपण जरा थोडंसं बघा, या ठिकाणी 25,500चा जर लेवल आपण बघितला तर 25,500च्या लेवलवरती आपण बघतोय का 2,15,58,000 इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पुटमध्ये त्या ठिकाणी OI आहे. आज 71,84,000 नवीन पुट ऍड झालेले आहेत. म्हणजे 25,500 हा उद्या मार्केटसाठी चांगला सपोर्टचं काम करेल. पण जर तोडला तर मग बाकी आपल्याला परत पॅनिक मोठं बघायला भेटेल. म्हणजे शक्यता तशी नाहीये. 2,15,00,000चा OI आहे. म्हणजे ही चांगल्या प्रकारे सपोर्टचं काम आपल्याला करेल. कॉलमध्ये आपण बघतोय का त्या ठिकाणी आपल्याला फक्त 85,84,000चा OI आहे. आणि आज 42,78,000 म्हणजे जो 50% त्या ठिकाणी पळून गेलेले आहे. शॉर्ट केलेले लोक बाहेर पडलेले आहेत. पण पुटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शॉर्ट क्रिएट झालेले आहेत. 25,600चा जर आपण या ठिकाणी बघितला तर 25,600ला मारामारी आहे. 25,600च्या लेवलवरती जायचं, टिकायचं का नाही, का यावरती उद्या आपल्याला घमासान बघायला भेटेल. कारण आपण बघतोय की या ठिकाणी 25,600च्या पुटमध्ये सुद्धा आज 70 लाखाचा एका दिवसात OI वाढलेला आहे. 1,33,00,000 हा पुटमध्ये OI आहे. कॉलमध्ये आपल्याला 1,41,41,00,000चा OI आहे. म्हणजे 25,600च्या वरती जर मार्केट टिकलं तर हे जे काय 1.5 करोड कॉल शॉर्ट आहेत ते त्या ठिकाणी शॉर्ट कव्हरिंगला येतील. आणि हे पुटवाले त्या ठिकाणी फायद्यामध्ये येतील. हे पुटवाले 25,600च्या खाली निफ्टीला उद्या टिकून देणार नाहीत. आणि त्यानंतर 25,650 जर बघितलं तर 25,600च्या वरती जर टिकलं तर हे धोक्यामध्ये येतील. जवळजवळ 1,16,00,000 इतके कॉल शॉर्ट आहेत 25,650 वरती. नवीन आज 57 लाख ऍडिशन झालेलं आहे. पुटमध्ये फक्त 47 लाखच पुट शॉर्ट आहेत. पण हे कॉलवाले सुद्धा हे सुद्धा धोक्यामध्ये येतील आणि एक आपल्याला शॉर्ट कव्हरिंग बघायला भेटेल. म्हणजे जर उद्याचा जर तुम्ही सगळा विचार जर केला, 25,600च्या वरती जर निफ्टी टिकला आणि एक जर चांगला स्पाइक जर आला तर हे जेवढे आपले तुम्हाला या ठिकाणी कॉल वगैरे शॉर्ट केलेले आहेत, बघा इथे 25,700ला 2 करोडचा OI आहे. 63 लाख त्या ठिकाणी नवीन ओपन इंटरेस्ट ऍड झालेला आहे. 2 करोड इतके कॉल शॉर्ट आहेत. म्हणजे जर 25,600च्या वरती जर एक असा स्पाइक जर आला तर हे सगळे कॉल शॉर्टवाले आहेत, त्यांना शॉर्ट कव्हरिंग करावं लागेल आणि एक चांगली तेजी आपल्याला बघायला भेटू शकते. आणि तशी अपेक्षा पण आपण करू शकतो. पण त्याकरता आपल्याला काय 25,600च्या वरती टिकणं गरजेचं आहे. तर ह्या अशा प्रकारे आपण आता जाणून घेतलंय का OI डाटा वगैरे, त्याच्यानंतर निफ्टीमध्ये ट्रेड कसा करायचा आहे.
आणि काही ज्या बेसिक काय आपल्या घडामोडी आहेत त्या मी तुमच्याबरोबर शेअर केल्यात. परत एकदा आपण या ठिकाणी बघूया आपला FIIचा DIचा डाटा आहे, तो डाटा काय सांगतोय आणि तो डाटा आपल्याला काय सांगतोय ते आपण या ठिकाणी जाणून घेतल्यानंतर आपण या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. बघा, हा डाटा आलेला आहे. डाट्यामध्ये आपण बघतोय का 4114 करोड रुपये ह्या ठिकाणी दिसते. 4114 करोड रुपयाचे विदेशी गुंतवणूकदारांनी सेलिंग केली कॅशमध्ये. DIने 5805 करोड रुपयाची खरेदी केलेली आहे. म्हणजेच जर आपण टोटल आकडा जर काढला तर एकंदरीत आकडा आहे का 5000 करोड रुपयाची सेलिंग आजच्या मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली आहे. आता हे जोपर्यंत यांची सेलिंग थांबत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये खूप अशी मोठी तेजी खूप मोठी अशी अपेक्षित नाहीये. पण असा मला अंदाज आहे का डिसेंबर महिन्यापर्यंत आपल्याला 1000 रुपयाची तेजी हा निफ्टीमध्ये साधारणतः 1000 पॉईंटची तेजी आपल्याला निफ्टीमध्ये बघायला भेटू शकते. भले FI खरेदी करो किंवा ना करो, पण काय आहे का आपल्याला प्री बजेट रॅली जी आहे ती प्री बजेट रॅली आपल्याला या ठिकाणी अनुभवायला भेटेल. चांगली एखाद्या म्हणजे 1 ते 1,500 पॉईंटची रॅली निफ्टीमध्ये बघायला भेटेल. पण ती रॅली वन साइड असेल का? नक्कीच नाही. थोडंसं वरती जाईल मार्केट, प्रॉफिट बुकिंग, परत थोडं वरती प्रॉफिट बुकिंग, अशा पद्धतीनं आपल्याला त्या ठिकाणी रॅली बघायला भेटेल. ओके, तेव्हा आता एकंदरीतच आता आपला बोलता बोलता व्हिडिओ 20 मिनिटाचा झालाय आणि आता ह्या व्हिडिओमध्ये मी आपल्या जेवढ्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कव्हर केलेल्या आहेत. अर्थातच हा जो काही सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ आपल्यासाठी एज्युकेशनल पर्पज म्हणून होता. या व्हिडिओत कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा आणि माहिती चांगली वाटली असेल तर आपण आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. आपला जो काही टेलिग्राम ग्रुप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिली आहे आणि आपण आपल्या ह्या यूट्यूब चॅनलचे आपण मेंबर सुद्धा होऊ शकता आणि त्याची प्रोसेस मी तुम्हाला अगोदरच सांगितलेली आहे. तेव्हा आता इथे आपण थांबूया, परत भेटूया नवीन विषयासह.